हॅलो ऑल, वेलकम टू माय चॅनल. आपण आज राहिलेले जे लेसन्स आहेत आपले 6 आणि 7 ते आपण त्यातलं आज मी अॅनालॉजी मधला पहिला 6.1 आज मी सॉल्व्ह करणार आहे. तर अॅनालॉजी म्हणजे काय, तुम्हाला वेगवेगळे नंबर्स किंवा वर्ड दिलेले असतील, 2 वर्ड्स, आणि त्या 2 वर्ड्सवरनं त्याचं जे रिलेशन आहे तसाच थर्ड वर्ड दिलेला असेल, त्या वर्डच्या रिलेशनमध्ये कुठला ऑप्शन मधला कुठला वर्ड आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, तर आपण बघूयात पहिला क्वेश्चन. एक्सरसाइज 6.1 मधला कार्तिक पिकॉक दुर्गा. आता इथे कार्तिक म्हणजे काय, कार्तिक जो देव आहे त्याचं वाहन काय आहे, पिकॉक आहे. मग दुर्गाचं कुठलं आहे, तर दुर्गा देवीचं वाहन आहे लायन. सो इथे येईल सेकंड ऑप्शन. नेक्स्ट आहे लिफी व्हेजिटेबल फेनुग्रीक. मग फ्रूट व्हेजिटेबल कुठलं खालच्या याच्यामधलं, लिफी व्हेजिटेबल म्हणजे जे पानांचं असतं, हिरव्या पालेभाज्या आपल्या. ठीक आहे, फ्रूट व्हेजिटेबल कुठलं येणार आहे ह्यातलं, मग स्नेक गार्ड, थर्ड ऑप्शन. रोटेशन डे म्हणजे काय, रोटेशन एक अर्थ जी पूर्ण एक दिवस रोटेशन करते त्याला मग काय म्हणतात, डे म्हणतात. मग रिव्हॅल्युएशन काय, रिव्हॅल्युएशन हे सनच्या अराउंड त्याला किती वर्ष लागतं, मग अर्थला पूर्ण रिव्हॉल्युशन करायला 1 इयर. मग इथे येईल फोर्थ ऑप्शन. चला नेक्स्ट बघा, आर्टिफिशियल नॅचरल मायक्रो. तर आर्टिफिशियलच्या ऑपोजिट आहे नॅचरल, मायक्रोच्या ऑपोजिट काय आहे, मॅक्रो. सो सेकंड ऑप्शन. बैसाखी पंजाब, ओणम. आता बैसाखी ही कुठे सेलिब्रेट केली जाते, हा फेस्टिवल पंजाबमध्ये. मग ओणम हे फेस्टिवल कुठे सेलिब्रेट केलं जातं, तर ते सेलिब्रेट केलं जातं केरळमध्ये. सो फोर्थ ऑप्शन. नेक्स्ट बघा, 5 सप्टेंबर आहे टीचर्स डे. मग 11 मे काय आहे, 11 मे आहे नॅशनल टेक्नॉलॉजी डे. आयन स्मिथ ब्लोअर, ऑथर. आता आयन स्मिथ जो आहे तो काय यूज करतो, त्याच्या म्हणजे इन्स्ट्रुमेंट काय यूज करतो त्याच्या कामाच्या ठिकाणी, ब्लोअर. मग ऑथर म्हणजे काय, पुस्तकं लिहिणारा, गोष्टी लिहिणारा. मग त्याचं इन्स्ट्रुमेंट काय आहे, ते आहे पेन. सो थर्ड ऑप्शन. भाकरी ज्वार, भाकरी कशापासून बनते, ज्वारीपासून. मग बटर कशापासून बनेल, मिल्क पासून. सो इथे थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, हिज प्रोनाउन. मग टुमॉरो काय आहे, हिज हे प्रोनाउन आहे, हे माहिती असेल तुम्हाला सगळ्यांना. मग टुमॉरो हे काय आहे, ऍडवर्ब आहे. ऍडवर्ब ऑफ काय, ऍडवर्ब ऑफ टाइम. चला इथे बघा, हा जो सिम्बॉल आहे तो हार्बरचा आहे. मग हा सिम्बॉल तुम्ही कधी बघितलाय का, कुठे तुम्ही बीचवर वगैरे गेला असाल तर हा सिम्बॉल आहे. जर इथे लाईट हाऊस असेल तर इथे आहे, हा सिम्बॉल जो आहे तो लाईट हाऊस करता असतो. इथे सेकंड ऑप्शन. थर्ड बघा, मॅगझिन मंथ. मंथली काय येतं, ते मॅगझिन येतं. मग डेली काय येतं, डेली आपलं जे येतं तो पेपर, न्यूजपेपर. तो कधी येतो, डेली म्हणजे दर दिवशी येतो. म्हणजे फर्स्ट ऑप्शन असणार आहे डे. नागपूर ऑरेंजेस. मग सासवडचं काय आहे, नागपूरचे ऑरेंजेस फेमस आहेत. मग सासवडचं काय फेमस आहे, तर सासवडचे अंजीर म्हणजे फिग, तिथे जास्त उत्पादन होतं फिगचं. नेक्स्ट आहे बिंदी फोरहेड. कुठे लावतात बिंदी, फोरहेडवर. मग झुमका कुठे घालतात, इयर. सो सेकंड ऑप्शन. त्याच्यानंतर शिप वूल, मग गोट म्हणजे शिप पासून वूल मिळते, तर गोट पासून इथे काय मिळतं, इथे बघा हे तीनही ऑप्शन नाहीये. सो हे आहे थर्ड ऑप्शन, मॅन्युअर. तुळजापूर उस्मानाबाद. तुळजापूर हे उस्मानाबाद जिल्ह्यात येतं. मग शिर्डी कुठल्या जिल्ह्यात येतं, तर ते येतं अहमदनगरमध्ये, जे आता सध्याचं आपण त्याला काय म्हणतो, अहिल्यानगर. ठीक आहे, हे आहे. नेक्स्ट बघा 16, टॅमरिन सोर. म्हणजे टॅमरिनची चव कशी असते, आंबट. आणि सॉल्ट कसं आहे, सॉल्टी. एकदम सोपं आहे. येशू ख्रिस्त ख्रिश्चन इरा. आणि मोहम्मद पैगंबर, मग त्यांचा कुठला इरा आहे, तर आहे हिजरी इरा. फर्स्ट ऑप्शन. मार्स कार्बन डायऑक्साईड. म्हणजे मार्सवर सर्वात जास्त कुठला गॅस आहे, तर तो आहे कार्बन डायऑक्साईड. मग अर्थवर कुठला आहे, सर्वात जास्त प्रमाण आहे नायट्रोजनचं. सो सेकंड ऑप्शन. कर्मवीर भाऊराव पाटील आणि बिरसा. म्हणजे कर्मवीर ही पदवी कोणाला दिलेली आहे, भाऊराव पाटीलांना. मग बिरसा मुंडा काय होते, हे जननायक. फोर्थ ऑप्शन. आर्यभट्ट इंडिया. इरॅस्थोफेनिस हे कुठले होते, ग्रीसचे. सो इथे फर्स्ट ऑप्शन येईल. चला नेक्स्ट बघा, अभंगगाथा. अभंगगाथा कोणी लिहिली, संत तुकारामांनी. मग ग्रामगीता कोणी लिहिली, तर ग्रामगीता लिहिली संत तुकडोजी महाराजांनी. नेक्स्ट बघा, डिअर फॉन हॉर्स. म्हणजे डिअरच्या यंग वन्सला काय म्हणतात, फॉन. मग हॉर्सच्या यंग वन्सला काय म्हणतात, कोल्ट. सो थर्ड ऑप्शन. स्टार क्लस्टर. क्लस्टर म्हणजे काय, ग्रुप. म्हणजे ग्रुप ऑफ स्टार्स ज्याला आहे त्याला काय म्हणतात, क्लस्टर. मग ग्रुप ऑफ इन्स्ट्रुमेंट्सला काय म्हणतात, तर ऑर्केस्ट्रा. सो थर्ड ऑप्शन. नेक्स्ट बघा, काऊ मू. म्हणजे साऊंड ऑफ काऊ काय आहे, मू. मग मंकीचा काय आहे, चॅटर. सो इथे थर्ड ऑप्शन येईल. बी
बज. गुजचं काय आहे? गुजचं आहे हिस, किंवा हा ऑप्शन नसेल एक्झामच्या वेळेस गुज अजून एक आहे त्याचा साऊंड हॉंक. ठीक आहे. चला पुढे बुक्स, लायब्ररी, फूड ग्रेन्स. म्हणजे बुक्स करता लायब्ररी असते, लायब्ररीत भरपूर सारे बुक्स असतात. तसंच फूड ग्रेन्स भरपूर कुठे असतात? तर ते असतात वेअर हाऊसमध्ये. सो 4th ऑप्शन. नेक्स्ट बघा, 22 डिसेंबर लॉंगेस्ट नाईट इन इंडिया. मग 22 सप्टेंबर काय आहे? तर डे अँड नाईट ऑफ इक्वल ड्युरेशन इंडिया. म्हणजे डे आणि नाईट दोन्हीचा जो वेळ आहे तो इक्वल असतो. सो इथे 4th ऑप्शन येईल. कप इयर, म्हणजे आपलं जो चहा प्यायचा वगैरे जे कप आहे, मग आहे, त्याला ज्याचं जे धरायचं त्याला आपण काय म्हणतो? इयर. मग ट्रायपॉडला काय असतात? लेग्स. सो इथे 4th ऑप्शन येईल. ट्रायपॉड म्हणजे ज्याच्यावर आपण मोबाईल ठेवून शूटिंग वगैरे करू शकतो, त्याला ट्रायपॉड म्हणतात. नेक्स्ट बघा, पॅन्ट, शर्ट. मग धोती काय? कुर्ता. 3rd ऑप्शन. किंग, क्वीन, पिकॉक. आता हे मस्क्युलाइन आणि फेमिनाईन फॉर्म आहे. मग पिकॉकचं फेमिनाईन काय आहे? पीहेन. सो 2nd ऑप्शन. बॅटल, वॉर, एनिमी. बॅटल म्हणजेच हे समानार्थी शब्द आहेत, सिनॉनिम्स आहेत, बॅटल आणि वॉर. मग एनिमीला सिनॉनिम आहे फो. फोचा अर्थ पण एनिमीच होतो. त्यानंतर शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा मुलगा कोण होते? संभाजी महाराज. मग इथे तानाजींचा मुलगा कोण होता? रायबा. ठीक आहे. इथे हॉर्स, स्टेबल. म्हणजे हॉर्सची जागा कुठे राहायची? स्टेबल. मग पिगचं काय आहे? स्टाय. 2nd ऑप्शन. बर्ड, फ्लॉक. म्हणजे बर्डच्या थव्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? फ्लॉक. मग सोल्जरचा ग्रुप. म्हणजे बर्ड्सचा काय असतो? हा ग्रुप आहे, त्याला आपण फ्लॉक म्हणतो. मग सोल्जरच्या ग्रुपला काय म्हणतात? त्याला म्हणतात बटालियन. सो इथे 2nd ऑप्शन येईल. नेक्स्ट बघा, सन, लाईट. मग एअरचं काय? सन काय देतो आपल्याला? प्रकाश देतो, लाईट देतो. मग एअर काय देते? ऑक्सिजन. सो इथे येईल 2nd ऑप्शन. नेक्स्ट आहे सिनेमा, स्क्रीन. मग प्ले. सिनेमा कुठे बघायला जातो आपण? स्क्रीनवर दाखवला जातो सिनेमा. मग प्ले कुठे असतो? प्ले म्हणजे काय? नाटक. नाटक आपण कुठे बघू शकतो? इथे स्टेजवर. सो इथे येईल 4th ऑप्शन. ब्रेव, करेजस. म्हणजे इथे समानार्थी आहे. ठीक आहे. ब्रेव म्हणजेच करेजस. सो इंज्युर्डला काय येईल? हार्म्ड, म्हणजे दुखापत झालेला. सो 3rd ऑप्शन. नेक्स्ट बघा, स्पॅरो. स्पॅरो काय आहे? नाऊन आहे. मग वेंट काय आहे? वेंट हे वर्ब आहे. 2nd ऑप्शन. गणेश चतुर्थी भाद्रपद महिन्यात येते. मग होळी कधी येते? तर होळी येते फाल्गुन महिन्यात. म्हणजे जनरली मार्चमध्ये वगैरे होळी येते. मग त्याला मराठीत आपला कुठला महिना असतो? तो फाल्गुन महिना. नेक्स्ट आहे पैठणी, पैठण. म्हणजे पैठणमध्ये जास्त काय मिळतं? पैठणी मिळतात. मग हिमरू हे नाही, हे शॉल आहे. इथे एल लायचं राहिला आहे हिमरू शॉल. मग ती कुठे मिळते? औरंगाबाद. जे आत्ताच आपण त्याला काय म्हणतो? छत्रपती संभाजी नगर. ठीक आहे. सो इथे 3rd ऑप्शन. तर इथे आपला 6.1 आपला संपलेला आहे. सो 6.2चा व्हिडिओ मी घेऊन लवकरच येईल. आणि त्याच्यानंतर 7चा ॲक्च्युली मी व्हिडिओ तुम्हाला हवा असेल तर मी करेल, पण एकदम सोप्पा आहे बघा 7चा व्हिडिओ. मी दाखवते एकदा. सिमिलर फिगर्स तुम्हाला फक्त ओळखायचे. आता खूप जण मागे लागलेत म्हणून मी हा व्हिडिओ करेलही, पण एकदम तुम्हाला एक्झॅक्ट ही क्वेश्चन फिगर आणि आन्सर फिगर आहे. मग ह्या क्वेश्चन फिगर सारखीच आन्सर फिगर तुम्हाला इथे शोधायची. एवढं सोपं आहे. म्हणजे मिरर इमेज शोधायची, ज्याची आहे तशी इमेज तुम्हाला इथे शोधायची आहे. ठीक आहे. हे एवढं सोपं आहे. जर मला वेळ मिळाला तर मी ह्याचा व्हिडिओ नक्की करेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.